नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत। सर्वप्रथम सर्वांना जिजाऊ मातेच्या जन्मदिवसानिमित्त लक्ष शुभेच्छा। आत्ताच या ठिकाणी नांदेड दक्षिणचे आमदार माननीय आनंदरावजी बोंडारकर साहेब या ठिकाणी येऊन मातेच्या चरणी अभिवादन केलेलं आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करू। काय सांगू? राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब यांची जयंती आहे, जन्मोत्सव आहे। त्यानिमित्तानं मी सर्व जनतेस मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। मा जिजाऊसारखी तेजस्वी माता आपल्या भारतामध्ये जन्माला आली आणि त्यांच्या पोटी तेजस्वी सूर्यासारखा पुत्र जन्माला आला, राजे छत्रपती शिवाजी महाराज। खरं तर मा जिजाऊ यांना दंडवत घालतो आणि मा जिजाऊसारख्या आया माता आपल्या भारतामध्ये पुन्हा जन्म घ्यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनश्च जन्म या भारतात व्हावं, अशा निमित्तानं मी मनापासून जनतेस मा जिजाऊच्या जन्मोत्सवाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। मला वाटतं नांदेड शहरातच नाही तर नांदेड जिल्ह्यात देखील अशा प्रकारच्या जिजाऊ सृष्टी या ठिकाणी नाही, जे की या ठिकाणी अविनाश कदम यांनी उभारलेली आहे। याबद्दल काय सांगा? मी अविनाश कदम यांचे मनापासून आभार मानतो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जिजाऊ सृष्टीसाठी 5 कोटी रुपयाचा निधी त्यांनी एका दिवसामध्ये मंजूर केला। मी शिंदे साहेबांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो, कारण तर अशी सृष्टी मराठवाड्यात नाही नसून तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नाही आहे। अतिशय सुंदर देखावे या ठिकाणी निर्माण केलेले आहेत। अतिशय सुंदर सृष्टी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यानिमित्तानं मी खरं तर अविनाश कदम यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।